ठेवलेली. आपण त्याच्यामध्ये आता टाकूया 1 चमचा तेल. 1 चमचा तेल टाकलं की आपण आता हे बेसन भाजून घेऊ. हे बेसन छान भाजून घ्यायचं. आपण बेसनला घेऊया काढून. आपल्याला टाकायचं याच्यामध्ये 2 चमच तेल. तेल टाकलं की आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी तडकूया. त्याच्यामध्ये आपण टाकू जिरे. जिरे झाले. आता टाकूया आपण कांदा. त्याच्यासाठी आपण 1 कांदा घेतलेला आहे. त्याच्यासाठी 2 वाटीचं पाणी गरम करायला ठेवायचं. 2 वाटी. असा बसून झाला की आपण आता कांद्याच्या याच्यात टाकू. आता आपण त्याच्यात टमाटर. आता थोडा कांदा आणि टमाटर झालं तर आपण पुन्हा याच्यात टाकूया. त्याला छान परतवूया. झालं छान परतलेला. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, त्यानुसार मीठ. परत झालं छान मस्त आले. त्याला पूर्ण भाजून झाले. आता हे पाणी गरम केलेलं आपण त्याच्यामध्ये सोडून देऊया. वाटीमधलं पाणी आपल्याला 1.5 वाटी लागलेले. 1.5 वाटी झाले. आपण ह्याला थोड्या वेळ झाकून ठेवू. त्याला पण झाकून ठेवूया थोड्या. आता ह्याला आपण 5 मिनिट शिजू दिलेले. तर 5 मिनिटमध्ये आपण ह्याला टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर त्याला थोडं काढून घेऊया. झाला बघा आता ते झुणका. आता
आपण याला 2 मिनिट प्लेटला टाकूया. झुणका एकदम मस्त झाला. तर तुम्ही खाऊन बघण्यासोबत एवढी सुंदर भाजी लागते ही झुणका. हे झुणका आता तुम्ही खाऊन पहा भाकरीबरोबर, खूप छान लागते. काही वेळ लागत नाही आणि खूप सुंदर आहे.